सागर इकडे मात्र चालले सचिन साठी एलिमिनेटरचा सामना। यावेळेस मागच्या दिशेने फटका खेळला, हो पहिल्याच बॉल वरती आणि इकडे व्हेरिएशन सातत्याने दाखवतात। यावेळेस ही बॅटचे 2 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत या षटकातील। यावेळेस लॉफ्ट केलाय, फटका हवेत, फिल्डर मात्र चेंडूच्या खाली, हो अजून भरणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे जिल्ह्यात। यावेळेस फटका अजून एक वेळेस फसला, प्रदीप निकम। इथे मात्र फार महत्वाची आहे, पार्टनरशिप जर बनली तर मात्र कुठे काय दबाव बनेल। यावेळेस वा बॅट वरती अतिशय चांगल्यारीत्या घेतला आणि स्वीट तर पाहिजे त्या धावा इकडे मात्र बनवायच्या बॅटिंग टीमला। डान्सिंग डाऊन द ट्रॅक, बॅटचा फेस ओपन करून गॅप मोठा आहे, गॅप मोठा आहे आणि या गॅपला मात्र स्वागत असेल। TRPL चा आजचा महान टीम दिवस एलिमिनेटर 2 चा सामना। इकडे काय संपर्क जर बघितला तर प्रॉपर काही प्रेक्षक मैदानावरती जोडलेले आहेत। आज नक्कीच रविवारचा दिवस आहे, काही बिझी आहेत बट प्रत्येकाने काही का होईना मोबाईल आपल्या समोर ओपन ठेवलाच आहे का तर आज आणि प्रेक्षक जे की मात्र बघायला भेटतायत मैदानाच्या बाजूला। पुढचा बॉल यावेळेस मात्र अमोल इथे हातातच मारलाय और यावेळेस मात्र हा ओव्हर मात्र आता 9 चेंडूचा होता की काय। यावेळेस मात्र उडवलाय क्षेत्ररक्षक तिकडे, इथे मात्र चेंडू उंच आकाशामध्ये, अमोल साळवे डाऊन। KGF संघाला संधी होती, संधीचं सोनं केलं KGF संघाने। इथे परत एकदा विकेट आली, 2 नाही 3 नाही तर ऑलमोस्ट 4 विकेट आहे सागर यांच्या। इथे विकेट आली हो, आणि इथे मात्र यू मिस अ हिट यांच्यावरती। रिवर्स सड़क पे कड़क बेधड़क, इथे मात्र फटका फसलाय, विकेट कीपरला बॉलिंग केली आहे। यावेळेस इथे मात्र लपेटलाय आणि या चेंडू इथे निघून जातोय सीमारेषा पलीकडे। एक तर लगावलाय अमोल यांनी आणि इथे देखील रिवर्सच्या माध्यमातून दुसरा जबरदस्त रिवर्स मारायचा प्रयत्न, यावेळेस चांगला बॉल दिल्यावर फुलेल्यांचा बॉल, इथे मात्र गॅप शोधलाय आणि चेंडू अगदी जणू काय इथे मात्र चेंडू हवेत दसून इकडे दूर आहे प्रबोध, इथे मात्र वन शॉट अमोल साळवेच्या बॅट मधून। यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू मात्र निघून जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पार आणि या KGF चा संघ ऑलमोस्ट फायनल मध्ये प्रवेश करतोय। पण आपण आता इथेच थांबणार आहोत आणि ऑलमोस्ट तुम्ही आता 3ऱ्या बक्षिसा